असायचं. मन मोकळ्या मनाने मला फक्त वापरता यायचं तिच्या जाधव सरांच्या क्लासला. काकडे सर आदर व्यक्त करारा. काकडे सर आणि पवार सरांची एंट्री झाली तर मुको व्हायचं. त्या काळात प्रचंड आदर व्यक्त करारा, कारण तर गावात त्यांचं शिक्षण क्षेत्रात एवढं मोठं काम होतं. पवार सरांनी जे काम उभं केलं त्याच्या मागला पाठबळा चेहरा म्हणजे काकडे सर. गावातील प्रत्येक कुटुंबाशी, मोठमोठ्या कुटुंबाशी अतिशय प्रेमाचे, सहोदराचे, जिव्हाळ्याचे संबंध काकडे सरांनी सांभाळले आणि त्यानिमित्तानं गाव एकत्र आलं. आणि त्या काळात गावाचं एक वैशिष्ट्य होतं, राष्ट्रीय विद्यालयासाठी आपण एकत्र यायचं. आज ती परिस्थिती राहिली नाही. दुर्दैवाने सांगण्याची बाब म्हणजे त्या काळातला तो स्टाफ राहिला नाही. तुम्ही एकत्र म्हणजे नियोजन केलं, या स्टाफचं जे गावावर प्रेम होतं ते आता अनुभवायला मिळत नाही. शिक्षक, क्लर्क, आता खेडकर सर आमच्या शेजारीच होते. खेडकर सर तुम्ही ज्या खोलीत राहिले त्या खोलीचा मालक आज फार मोठा उद्योगपती झालाय. संदीप पक्षे होते ना, हे तुम्ही यांच्या घरात राहिलेला आहात. डीजे जाधव सर अतिशय प्रेमळ माणूस. संभाजीचा वर्गातच होता. नाईट स्टडीला एकदा उशिरा गेलो, 4 फूट हात लांबून जे कानामध्ये आली ते विसरता येणार. आयुष्यातली खाल्लेला शेवटचा मार, पण आठवण कायमची राहिली. 7 फटका होता तो, पण आयुष्यात शिकून गेला. आजही शाळेकडे गेलं तर जुना शिक्षक, ते वातावरण, भारावलेल्या आठवणी सगळं आठवत जातं. सगळ्यात मोठी आयुष्यातली शिक्षा आठवते. म्हणजे काय झालं, मला एक सवय होती, काय दुपारची शाळा झाली का 5-10 मिनिटं लेट वर्गात जायचं. एक दिवस शेख सरांच्या, करडे सरांच्या तासाला 5 मिनिटं बी लेट झालो आणि करडे सरांनी पुस्तक तर ठेवलं, पेंद्रे दारात उभे ठेवले, माझ्या नाही मध्ये नाही, उमरा उभं राहायचं आणि पूर्ण तास कंप्लीट केला. त्यानंतर अनुभवात आलं का वेळेला हे महत्व असतं. जीवनाच्या पुढल्या दिशेत वेळेला वारंवार महत्व. करडे सर आजही आठवतात. पुढे निघताना मी आता वेळेवर निघतो. आणि त्यांची शिकवण्याची पद्धत ही इतकी प्रचंड होती. पुस्तक जर खाली ठेवलं, पूर्ण धडा शिकवल्याशिवाय, अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय तो काही क्लास पूर्ण होत नव्हता. अतिशय आदर्श शिक्षक. मी आज एक विद्यार्थ्यांना असताना करडे सरांचे एक फार मोठा आदर्श शिक्षक म्हणून आजही आठवण करतो. काकडे सर. काकडे सरांना सांगावं तेवढं महत्वाचं. आपल्या काळात सांस्कृतिक विभागाची सगळी जबाबदारी हाकणारा, हिंदी विषयाचा गाडा अभ्यास काही म्हणता येईल, सगळ्यांची सौराज्याची संबंध असणारा आणि कधी हातात छडी नेता मार न देता विद्यार्थ्यांना प्रचंड वचक असणारा शिक्षक म्हणून काकडे सरांची ओळख आहे. काकडे सर, मला वाटते मी 5वीला असेल, आप सर होता, तास होता, त्या विषयाचे शिक्षक नव्हते. काकडे सर आले वर्गात, खडू हातात घेतला, म्हणलं तुम्ही पांढऱ्या खडूने काळं फळ्यावर लिहून दाखवा. मला येत होतं, म्हणलं उपद्रव नको. सगळा वर्ग गप्प राहिला. सरांनी फळ्यावर लिहिलं काळं, म्हणले तर आपल्याला येत होतं, सगळं वर्ग असता. पण तिथून लक्षात आलं विद्यार्थ्यांना समजावण्याची, शिकवण्याची, अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची जी परिभाषा आहे ती काकडे सरांना अवगत होती. गावातला कुठलाही विषय असो, शाळेविषयी कुठलेही प्रसंग उद्भवू, काकडे सरांनी ते हाताळलेले आहेत. आम्ही लिहिले पाहिलेत. आज या कार्यक्रमाला योगायोगाने काळाचा महिमा असू द्या म्हणा, देवा ईश्वर सत्यापुढे इलाज नसतो. काकडे सरांची उपस्थिती असायला हवी होती. अतिशय उत्कृष्ट इंग्रजीचा शिक्षक, मनमुळावू शिक्षक घराजवळच राहिले होते. त्यांचं सानिध्य भरपूर लाभलं. ते उत्कृष्ट गायकही म्हणता येईल. ते मित्रांना नाही आहेत, आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केलेली आहे. मुदेगोंडा सरांचं तर लवकरच जाणं झालं. काकडे सरांच्या मातोश्री गंगूबाई दगडू काकडे यांचं 21 दिवसापूर्वी ते अवसान झालं. तरी या दुःखाच्या प्रसंगी ते आमच्या विनंतीला मान देऊन या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. त्यामुळे त्यांचे मानवतेकडे आभार थोडेच आहेत. चव्हाण मामा, पिंपरी सांडस गावचं एक ग्रस्त. निम्मगाव कुडकुंडी आणि निम्मगाव पिंपरी सांडस असंच म्हणावं लागेल. मला वाटतं पिंपरी सांडस गावापेक्षा कुरकुंडीपेक्षा चव्हाण मामांना जास्त ओळख असतील कुटुंब. ते या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचे योगदान आहे. त्यांची मुलं आमच्या बरोबरच या शाळेत शिकली. अतिशय कठोर हाडाचे गणिताचे शिक्षक मेत्रे सर. त्यांचं जर नाव घेतलं नाही तर आम्ही शिक्षण व्यवस्थेतून अर्धवट पाया देऊन उभं राहिलो असं होईल. मेत्रे सरांमुळे माझं गणित इतकं परफेक्ट आहे, त्या लाखो करोडच्या कितीचा हिशोब असो मी खेळचे हातात घेत नाही. आपल्याला पेनची गरज लागत नाही.
कुठेही असू चालतं बोलतं. कॅल्सी कॉम्प्युटर मोबाईल याची आपल्याला गरज पडली नाही. अतिशय कठोर पद्धतीनं मुलांना सुलभ पद्धतीने शिकवता येईल असं गणित त्यांनी शिकवलं. मला मित्र सरांचं आज एक वाक्य आठवतं, शिकारे चुकलं कुणी तर म्हणायचे, अरे तुम्हाला घुगऱ्याच खाव्या लागतील, घुगऱ्याची आमटीच खावी लागेल कोपऱ्यापर्यंत. पण सर तुमच्या कठोर वचनांनी तुमच्या पुढे असलेला हा विद्यार्थी वृंद आज विविध क्षेत्रात उड्या मारतोय. काही उद्योजक आहेत, काही शिक्षण क्षेत्रात काम करतायत, काही पोलीस आहेत, काही आर्मी आहेत, काही गृहिणी आहेत, पण सगळे स्टाफ हा इथला मजबूत स्टाफ आहे. या निमित्तानं आज इथं वने मॅडम आहेत, अतिशय उत्कृष्ट मराठीच्या शिक्षिका, सांस्कृतिक विभागाचा, महिला वर्गाचा, लेडीज डिपार्टमेंटचा, थोडक्यात मुलींचा सगळं कार्यक्रमाचा कारभार वने मॅडम आणि मेत्र मॅडम त्या पाहिजे. त्यांची जोडी म्हणजे त्या काळात आम्हाला वाटायचं सख्या बहिणीच आहेत, इतका त्यांचा सुसंवाद होता त्यामुळे. आणि या सुसंवादातूनच शिक्षण तयार होतं, शाळेतलं वातावरण व्यवस्थित तयार होतं. त्या शाळेच्या शिक्षक स्टाफचं त्या काळचं वातावरण पाहिलं तर आता इतक्या एकत्र येऊन आणि एकत्रित विचाराने शाळेतले शिक्षक होऊन समरस होऊन शिकवतील अशी परिस्थिती आजच्या काळात काही निर्माण राहिलेली नाही. या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. मला आमच्या विद्यार्थी वृंदांनी, या नियोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या निमित्ताने सर्वांविषयी ऋण व्यक्त करतो आणि मी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.